ज्यांची मिथुन रास आहे त्यांच्यासाठी आपण बघूया वन डे साठी त्यांना काय मेसेज राहणार आहे. ओके, 24 आवर्ससाठी हा एक टाइमलेस मेसेज राहणार आहे. ज्याही वेळेला माझा व्हिडिओ कोणाकडेही कधीही कोणत्याही टायमिंगला जाऊ देत तिथपासून 24 आवर्ससाठी हा मेसेज पकडा तुम्ही. मिथुन राशीसाठी काय येते बघूया, काय मेसेजेस येतात आहे बघूया. 24 आवर्ससाठी टाइमलेस मेसेज राहणार आहे. तर 24 आवर्ससाठी जेही माझे व्ह्युअर्स आहेत मिथुन राशीवाले त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का? मिथुन राशीसाठी काही खास मेसेज आहे का? कोणते करंट एनर्जीजमध्ये आत्ता सध्या आहेत मिथुन राशीवाले? प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. एंजल, डिवाइन, श्री स्वामी समर्थ. ज्यांची मिथुन राशी आहे त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का? करंट एनर्जीज त्यांच्या काय आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत, त्यांना काय मेसेज देणं गरजेचं आहे? प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. ओके, ज्यांची मिथुन रास आहे, ज्यांची मिथुन रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? करंट एनर्जीज सांगा. 2 कार्ड्स द्या. 2 कार्ड्स हवेत आणखी. काही एनर्जीज आहेत त्यांच्या, कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहात आपण चेक करूया. ओके, कोणत्या एनर्जीजमध्ये आहात मिथुन रास ज्यांची पण आहे ते कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहेत आपण चेक करूया. 2 कार्ड्स. ज्या वेळेला मेसेज जसा आम्ही टाकतो ना तसे कार्ड येतात. 24 आवर्ससाठी तर टाइमलेसच मध्ये पडणार ते कार्ड. ओके, 24 आवर. ओके, आणखीन एक कार्ड लागेल आपल्याला, मेसेज कंप्लीट होईल आपला. ओके, 1 मोर कार्ड प्लीज. एंजल, डिवाइन, श्री स्वामी समर्थ. एक कार्ड हवं आहे मेसेज क्लिअर करण्यासाठी. मिथुन रास ज्यांची पण आहे त्यांच्यासाठी हा मेसेज राहणार आहे. ओके, बघूया आपण. आणखीन एक कार्ड लागेल. ओके, बॉटमची एनर्जी एसमध्ये. ओके, सगळ्या चांगल्या आहेत बॉटमच्या एनर्जीज. मिथुन ज्यांची रास आहे त्यांच्यासाठी मेसेज सांगत्या. ज्यांची मिथुन रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? 2 in 1 राहणार. हा लव्ह मेसेज प्लस तुमच्यासाठी कसा मेसेज येतो बघूया. लव्ह विषय येतो की रेग्युलर रिडिंग सारखा येतो, आपण चेक करूया. ज्यांची मिथुन रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? ओके, ज्यांची मिथुन रास आहे त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का? 24 आवर्ससाठी टाइमलेस मेसेज राहणार आहे. ओके, आपल्याला 2 कार्ड्स हवे होते. राईट, रिमेट. ओके, लव मेसेज पण चेक करूया तुमच्यासाठी. हे समजा सगळ्यांसाठी असं हे नाहीये, ज्यांना हा मेसेज घ्यायचा त्यांनीच घ्या, म्हणजे लव मेसेजमध्ये सांगतो तुम्हाला. ज्यांची मिथुन रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? 2 कार्ड्स द्या फक्त. ज्यांची मिथुन रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? 2 कार्ड्स द्या. आपल्याला 2 कार्ड खूप झाले मेसेज देण्यासाठी, कारण 24 आवर्ससाठी हा मेसेज आपण चेक करतो. राईट, तर आपल्याला 2 कार्ड्स खूप होऊन जातील मेसेज देण्यासाठी आणि मेसेज कंप्लीट करण्यासाठी. बघूया आपल्याला किती कार्ड मिळतात आहे. 1 कार्ड प्लीज. 1 मोर कार्ड. मग मेसेज मला कंप्लीट करता येईल. प्लीज 1 मोर कार्ड. थँक्यू सो मच एंजल प्रोव्हाइड. ओके, मोर दॅन एक्सपेक्टेड. ओके, आय एम सॉरी फॉर मेकिंग यू फील लाईक्स आय एम पुशिंग फॉर अ वे. ओके, चला जसे मेसेज आले तसे मी तुम्हाला आता सांगते. ओके, पहिलं तर डेट चाललेलं आहे. तुमच्यामध्ये काहीतरी गोष्ट ना सनची पण एनर्जी येते त्या. ओके, एखादी गोष्ट, एखादी एंडिंग गोष्ट तुमची काहीतरी होऊ शकतं, चेंज येतोय, बदलाव येतोय तुमच्या लाईफमध्ये. एखादी गोष्ट एंड होऊन काहीतरी नवीन चालू होऊ शकतं, किंवा म्हणतो ना बदल काहीतरी होऊ शकतं. ओके, बदल काहीतरी तुमच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतो 24 आवर्ससाठी. पण जेव्हा हे मेजरमध्ये येतं तर लॉंग टाइम दाखवतं, तरी पण काही हरकत नाही आहे, तुम्ही घेऊ शकता तो मेसेज. 4 ऑफ पेंटिकल्स, 6 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. 4 ऑफ पेंटिकल्स कंट्रोल येतोय, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय. कंट्रोल येत नाहीये, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय बऱ्याच गोष्टींसाठी. फायनान्शियली जरासं कार्ड आलेलं आहे. ओके, फायनान्शियली थोडंसं ग्रोथ वगैरे कमी असेल तर थोडंसं बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय. कंट्रोल जितकं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करताय. सेव्हिंग जितकं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करताय. जितकं व्यवस्थित राहील सेव्हिंगमध्ये तुमचं ह्याचं मनी
पैसा जितका राहील तेवढं थोडंसं लक्ष देत आहे, किंवा काही गोष्टी थोड्या लिमिटेड आहेत तुमच्या लाईफमध्ये. ओके, ओव्हरऑल नाही आहेत, लिमिटमध्ये. आणि लिमिटमध्ये तुम्ही धरून पण राहता असं पण तुमच्यासाठी मेसेज आहे. राईट. येस, काहीतरी बदलाव येते बरं 24 आवर्ससाठी. मिथुन रास ज्यांची पण आहे ना त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. काहीतरी चेंज येतोय, काहीतरी बदलाव येतोय तुमच्या 24 आवर्समध्ये येऊ शकतो तुमच्याकडे. राईट. बी इच अदर्स मेडिट. तुम्हाला म्हणजे आता आधार तरी हवा आहे, किंवा तुम्ही इतकं बॅलेन्सिंग असाल ना तुमच्या लाईफमध्ये, बॅलन्समध्ये तरी आहात, किंवा तुम्ही सपोर्ट खूप आहात. ओके, इतरांसाठी, इतरांच्या थ्रू बघायला गेलं तर तुमचा सपोर्ट इतरांना खूप आहे, बॅलन्स खूप आहे. इमोशनल लेवलवर पण चांगले हँडल करता तुम्ही इतरांना, किंवा स्वतः पण तेवढं स्ट्रॉंग आहात. ओके. आयुष्यामध्ये काय अशा गोष्टी झाल्यात का, किंवा जो हरवलेला भाग आहे त्याला परत आता जोडत बसू नका. मेसेज आलाय तुमच्यासाठी, तो हरवला तर त्याला परत जोडत बसू नका. तो तुमच्यासाठी नव्हता कदाचित. ओके, ज्या वेळेला तुमच्यासाठी राईट किंवा एखादा बदलाव येतो ना, तो तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी येत असतो. मिथुन राशीवाले तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी येत असतो. लवसाठी मेसेज हा येतोय. ओके, किंवा तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी, ज्या गोष्टीमध्ये आता तुम्ही थिंकिंगमध्ये असणार त्याच्यासाठी हा मेसेज घेतलात तरी चालेल. काही गोष्टी गेल्यात तर त्याला थोडंसंही करा. चांगल्या गोष्टी येणार असतील तर तो बदलाव येतो, आणि तो बदल येणं महत्त्वाचं असेल म्हणून कदाचित तेच असेल. बदलाव जास्त दाखवते तुमच्यासाठी. ओके, काहीतरी चेंजिंग. यू आर द आन्सर टू माय प्रेयर्स. ओके, आय एम सॉरी फॉर. ओके, तुमच्यासाठी लव्ह मेसेज असा येतोय की तुमचं जे रिलेशन आहे, काही काहींचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असू शकतं. सगळ्यांशी सगळ्या मेसेज रेझोनेट होईल असं नाहीये. जितका मेसेज रेझोनेट होईल तितकंच घ्या. कारण आपलं काय ठरलं होतं की राशी रिडिंग घ्यायच्या प्लस लव्ह रिडिंग घ्यायच्या, 2 in 1 घ्यायचं ठरलंय. तर त्याच्या थ्रू मी मेसेज देते. ओके, तर काहींची अशी असेल सिच्युएशन नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये, तर आहे असं कार्ड पण आलेलं आहे. आणि तुमच्यासाठी दुसरा पण मेसेज चांगला आहे. तुमच्या जेही पार्टनर आहे त्याला तुम्ही जेवढं होईल ना, तुमच्या पार्टनरला जेवढं होईल तेवढं तुम्ही सांभाळून घेण्याचा प्रयत्न करताय. ओके, तुमच्यासाठी हा मेसेज आहे. ज्यांची मिथुन रास आहे त्यांच्यासाठी मेसेज आहे. 24 आवर्ससाठी टाइमलेस मेसेज राहणार आहे, 1 डेसाठी राहणार आहे. बघा, आत्ताचा हा मेसेज होता. हा मेसेज कसा वाटला मला नक्की डेफिनेटली सांगा. थँक्यू सो मच.